नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांच्या नात्या पलीकडचा माणूस या कथासंग्रहातली कथा शोध मुळांचा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात माधुरी वरुडकर लिखित शोध मुळांचा. पराकोटीची अस्वस्थता घेऊन जाबरू वावरत होता. त्याच्या मनात जणू वडवानल पेटलेला होता. फक्त तळमळ आणि तगमग तो अनुभवत होता. गावाच्या छोट्या तलावाभोवती तो वेड्यासारखा फिरत राही. गडद होत जाणारा अंधार त्याला परत फिरायला लावी तेव्हा सारं शरीर थकलेलं असे आणि अंगभर ग्लानी व्यापून राही. अवघडून गेलेलं अंग आणि पाठीला लागलेली रग. शरीराला झोपावंसं वाटत राही, पण मन ते मात्र उन्हाळ मुलासारखं पुन्हा पुन्हा तलावाभोवती फिरू लागे. एक अदृश्य नाळ या गावाशी जुळलेली होती. आबा आणि माय यांच्यामुळे आपल्यात ही प्रेमभावना जागृत झाली. आबांनी आणि मायने गावावर लेकरागत माया केली. आबा तर गेले, पण मायनं सगळं जपून ठेवलेलं आहे. फिरून फिरून थकलेला जाबरू दगडू शनीच्या चौथऱ्यावर आला. त्याची तंद्री लागली. मनातल्या विचारांना चकवून जाणं त्याला जमेना. हे गाव छोटंसं, 2000 वस्तीचं, पण पंचक्रोशीत नावाजलेलं. या गावाची ग्रामदेवता होती दगडू शनी. ऐकणाऱ्याला नवल वाटत असे, पण गावाबाहेर असणाऱ्या एका कोरड्या छोट्या तलावाच्या आधी हे दगडू शनीचं मंदिर लागत असे. सारे गावकरी आपलं गाऱ्हाणं त्याला सांगत, नवसायास बोलत. दर शनिवारी इथे दर्शनासाठी रांगा लागत. दगडू शनीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित होत्या आणि त्या दंतकथांचे अनेक किस्से समोरच्यांच्या डोळ्यात कुतूहल आणि आश्चर्य जागृत करत. फार वर्षांपूर्वी म्हणे डोंगर पोखरताना एक मोठी काळी शिला लागली. सगळे मनातनं घाबरले. सगळ्यांचे हात थबकले. हा दैवी कोप तर नसावा. श्रद्धावान महिलांच्या डोळ्यातनं अश्रू वाहायला लागले. त्या तीन-तीनदा हात जोडायला लागल्या. भीती आणि श्रद्धा यांचं अजब मिश्रण त्यांच्या डोळ्यात दिसायला लागलं. काळी शिला लागणं चांगलं का वाईट हेच त्यांना समजेना. छिन्नी, हातोडा, पहार सगळं हातातनं गळून पडलं. थांबा थांबा, ही काळी शिला आहे, शनीची अवकृपा होईल. कोणीतरी जोरात ओरडलं. सर्वजण बाजूला झाले. गावातला दगडू मात्र बेहोश होऊन त्या शिलेकडे पाहायला लागला. त्याच्या वेडेपणाची हद्दच झाली होती. त्याचे हात थांबेच नात. जणू काही त्याच्या हातावर ताबाच नव्हता. त्या दिवशी दगडूला शिल्पकाराचे हात लाभले होते. त्याच्या हातातली छिन्नी आणि हातोडा आपोआप चालायला लागले. शुद्ध हरवल्यासारखा तो मूर्ती साकारत होता. दगडू दगडू दगडू, अरे बाबा थांब दगडू. लोक ओरडायला लागले. धनी 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 आव, थांबा धनी धनी आव, ही काळी शिला आहे धनी, थांबा की. रखमा जोर जोरात ओरडत धावली. नसतं धाडस करू नका ना धनी. रखमा रडायलाच लागली. पण दगडू शुद्धीवर कुठे होता. कोणतीही कला हातात नसणाऱ्या दगडूचे हात एखाद्या वाकबगार कलाकाराप्रमाणे कलाकृती साकारत होते. काळी कभिन्न शनीची मूर्ती त्यातून साकार होत होती. तेजस्वी डोळ्यांच्या शनीच्या मूर्तीवर मंद हास्य विलसत होतं. मूर्ती साकारण्याचं काम अखंडपणे 4 तास चालू होतं.
सारेजण घाबरून भेदरून अवाक होऊन हे अनुपम दृश्य बघत होते. जसजशी मूर्ती साकारली जात होती तसतसे सारेजण शनी महाराज की जय, शनी महाराज की जय करत टाळ्या वाजवत डोलायला लागले. जसजशी मूर्ती पूर्णत्वाकडे जायला लागली तसतसं दगडूचं शरीर थरथर कापायला लागलं. अंगातून घाम ओघळत होता, डोळ्यातनं अश्रू वाहत होते. ग्लानी आल्यामुळे त्याला काही सुचतही नव्हतं. डोळ्यांवर प्रचंड झापड आली. डोळे तारवटून त्यांनी एकदा मूर्तीकडे बघितलं. आपल्या हातून ही अद्भुत कलाकृती कशी साकारली गेली हे त्याला कळेना. शनी महाराज की जय असं म्हणत दगडू खाली कोसळला. धाडकन कोसळला. सर्वजण घाबरले. सगळ्यांच्या हातापायातली शक्ती निघून गेली. हे काय झालंय कोणाला काही कळेना. रखमानं जोरदार टाहो फोडला. ती जोरात दगडूकडे धावली आणि त्याच्याकडे पाहत पाहत अचानक खाली कोसळली. सगळ्या गावावर दुःखाचं सावट पसरलं. दगडू आणि रखमा यांच्या नातलगांचा आक्रोश सुरू झाला. क्षणभर तर हा मृत्यू खरा का खोटा हेच कोणाला कळेना. जे घडलं ते अघटित होतं. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. सगळ्यांना दगडू आणि रखमाचा मृत्यू पचवणं अवघड वाटायला लागलं. आजचा हा दिवस निर्दयी म्हणावा का चांगला म्हणावा कोणाचीच काहीही बोलण्याची हिंमत होईना. गावात हळूहळू कुजबुज सुरू झाली. ताजमहाल तयार झाल्यावर शहाजहाननं ज्याप्रमाणे कलाकारांचे हात कापले त्याप्रमाणेच दगडूची गत झाली हा विचार सर्रकन अंगावर काटा यावा त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात डंख मारून गेला. गावाच्या मानगुटीवर शनी बसला असं सर्वांना वाटलं. पण शनीच्या भीतीनं मनातला हा विचार बोलण्याची कोणाची हिंमत होईना. 2-3 दिवस स्मशान शांततेत गेले. मग गावातली 4 शहाणी माणसं एकत्र आली. हा शनीच आपलं रक्षण करेल, यालाच आपण साकडं घालू असा विचार त्यांनी गावकऱ्यांच्या समोर मांडला. गावकऱ्यांनी त्याला मूक संमती दिली. मग त्या दिवशीपासून पूजा अर्चा सुरू झाली आणि शनीचं नाव दगडू शनी पडलं. तेव्हापासनं गावाच्या रक्षणाची जबाबदारी दगडू शनीवर पडली. दर शनिवारी इथे रांगा लागायला लागल्या. तेल, रुईची पानं, काळे उडीद यांची दुकानं लागली. तेलकट झालेली शनीची मूर्ती अधिकच चमकू लागली. दगडू शनीच्या आगमनानंतर गावात समृद्धी आली असं सगळेजण सांगतात. माय तर नेहमी पूर्वापार चालत आलेली ही दंतकथा जाबरूला सांगायची. दगडू हा त्यांचा वंशज होता. तो एक थोर पुरुष होता हे सांगायला ती विसरायची नाही. घरात एक फार जुनी तस्वीर होती. किती जुनी असावी कोणालाही अंदाज नव्हता. त्यात भरगच्च मिशा आणि दाढी असलेला एक पूर्वज बंडी आणि गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला होता आणि हा दगडू आहे हे ती ठामपणे सांगायची. मोठ्या आदरानं तिने दगडूचा फोटो छपरीत लावला होता. घरी कोणीही पाहुणा आला की त्या तस्बिरीला नमस्कार केल्याशिवाय जात नसे. तंद्रीत बसलेल्या जाबरूचं विचारामुळे डोकं गरगरायला लागलं. या काही दिवसात समृद्ध गावाची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. तुडुंब भरलेला तलाव, हिरवळ, गार वारा सारं काही नाहीसं झालं होतं. गावाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट झाली होती. भीषण दुष्काळाचा सामना सगळ्या गावाला करावा लागत होता. यावर्षीही उन्हाची तीव्रता वाढली होती. कोरडी वावटळं येत आणि धूळ उडवत निघून जात.
उन्हानं जमिनीला भेगा पडल्या होत्या. सारं गाव काळवंडलं होतं. सकाळपासनं पाण्यासाठी सगळ्यांची धावपळ आणि वणवण चालायची. पावसाची आस डोळ्यात दिसायची आणि मुखात न दिसणारा टाहो असायचा, पाणी पाणी पाणी. जाबरूला कळेना की या गावातल्या लोकांना कसं पटवून द्यायचं की निसर्ग देवासारखा दयाळू नाही. निसर्गासाठी तुम्ही काही कराल तर तो तुमच्यासाठी काहीतरी करेल. जर निसर्ग खवळला तर देव सुद्धा वाचवायला येणार नाही. जाबरूनं मनात ठाम निश्चय केला. त्यांनी शनीकडे बघून हात जोडले. शनिदेवा, शनिदेवा, तू असा का सर बाबा? तुला या गावाची पर्वा नाही. त्यांचं दुःख तुला कळत नाही. तू रक्षण करताय पण तो अजून स्तब्ध बसून राहिलेला आहे. माझ्या मनातली तगमग कळत नाही. पण जाबरूनं त्या दिवसापासून एक विचित्र खेळ सुरू केला. आपल्याबरोबर तो फावडा आणि टोपलं घेऊन आला आणि उथळ झालेल्या छोट्या तलावातनं गाळ उपसायला लागला. तो थकला की थांबत असे आणि पुन्हा गाळ उपसत असे. येणारे जाणारे लोक म्हणत, जाबरू वेडा झाला, याच्या अशा वागण्यानं काय पाणी येणार आहे का? तर कोणी म्हणे, हा काय दगडूचा वंशज, पण काही विपरीत न घडो म्हणजे झालं. जाबरूनं अजून एक खेळ सुरू केला. रोज तो गावातल्या घराघरात जाई आणि म्हणे, थोडं काम होतं. काय काम? नाही, मला थोडी मदत पाहिजे. पैशाची? नाही हो, अंग मेहनतीची. तलाव उपसायला मला मदत करान का? यंदा खूप पाऊस पडणार आहे, तलाव भरून जाईन बघा, गावात समृद्धी येईन. तो एका दमात म्हणत असे. अरे जाबरू, तू काय येडाय का रे? हा, तुला कोण मदत करणार? हे बघा, मला फक्त तुमचा 1 तास द्या, फक्त 1 तास. जाबरू व्याकुळतेनं म्हणत असे. काही लोक उठून जात, काही लोक त्याला टाळत, काही हसत, त्याची टिंगलटावाळी करत. आणि त्यामुळे जाबरू वेडा झाल्याची अफवा सर्वत्र पसरली. सुभद्रा, जाबरूची बायको, ती जाबरूच्या अशा वागण्यानं कंटाळून गेली. तिने त्याला हजारदा समजावलं. तलाव उपसणं सोपं नाही हे तिने पटवून दिलं, पण जाबरूचं तंद्रीत राहणं कमी होईना. संपूर्ण गाव जाबरूला वेडा म्हणायला लागलं. तिला खूप वाईट वाटायला लागलं. मायनं तर धास्तीच घेतली. दगडू आपला पूर्वज, त्याच्यासारखं जाबरूचं काही विपरीत तर होणार नाही ना, या विचारानं ती खंगायला लागली. भिंतीवरची दगडूची तस्वीर काढून ठेवावी की काय असं तिला वाटायला लागलं, पण भीतीमुळे ती गप्प बसली. एक दिवस सकाळी सकाळी जाबरूच्या अंगात वारं आलं. तो मनाशीच बडबडायला लागला. त्याला मायनं आवाज दिला तर जाबरू चक्क घुमायला लागला. सुभद्रा, माय दोघी घाबरून गेल्या. त्याच्या मागे पुढे करायला लागल्या. मायनं शेजारच्या गणूला आवाज दिला. गणूनं धावत जाऊन शनीचा अंगारा आणला. शनीला तेल कबूल केलं. गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. काय घाबरू नका, मी शनीला तेल कबूल केलंय, हा अंगारा लावा त्याला. मला नकोय तेल. जाबरू जोरात ओरडला आणि घुमायला लागला. सगळ्यांनी हा वाचला. देवी अंगात येते हे आजवर माहिती होतं, पण शनी अंगात येतो हे सगळेजण आजच पाहत होते. सगळ्यांचे हातपाय थरथर कापायला लागले. काही जण अविश्वासानं पाहायला लागले, तर काही जण हात जोडून उभे राहिले. तितक्यात इंदू नायकीण समोर आली. हे बघा, समदे देव सारखेच असतात. माझ्या अंगात देवीचं वारं येतं ना, तेव्हा माझं बी असंच होतं. अहो, मला भानच राहत नाही त्यावेळी. जाबरूचं बी असंच झालंय. हा, त्याच्या अंगात खरोखर शनी आलाय, शनी. सारेजण पटापटा जाबरूच्या पाया पडायला लागले. जाबरू मात्र
तलाव तलाव, शनी शनी, तलाव तलाव असं काहीतरी बडबडत होता. बावरलेली सुभद्रा आणि माय काळजीनं इकडं तिकडं करत होती. शनीची 7.5 वर्षे असते असं ऐकलं होतं, पण जाबरूमुळं आता घरात शनी वस्तीला येतो का काय? सुभद्राची घालमेल सुरू झाली. 7.5 वर्षात शनी माणसाला शहाणा करून सोडतो. आता जाबरू आणि गाव कधी शहाणं होणार? संकट दार ठोठावतंय असं मायला वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी जाबरूची ब्रह्मानंदी टाळी लागलेली होती. तो ग्लानीत बसला होता. मधूनच तो तलाव तलाव, उपसा उपसा, तलाव उपसा असं म्हणायला लागला. शनीचा कोप शनीचा कोप, तलाव उपसा असं म्हणायला लागला. गणूच्या ते बरोबर लक्षात आलं. त्यांनी ते गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. दर्शनाला गर्दी वाढत होती. दुसऱ्या दिवशी गावातले लोक तलावाभोवती जमा झाले. शनी गावावर प्रसन्न होण्यासाठी तलाव उपसावा लागेल याची सगळ्यांना जाणीव झाली. मग जो तो 2-2, 3-3, 4-4 टोपल्या गाळ उपसायला लागला. तिसऱ्या दिवशीही हे काम सुरू होतं. जो तो जमेल तसं येऊन गाळ उपसत होता. कोणी गाळ नेऊन टाकत होतं. अख्खं गाव तलावाभोवती जमा झालेलं होतं. चौथ्या दिवशी ग्लानीत असलेला जाबरू खडबडून जागा झाला. एकदम नेहमीसारखा. माय आणि सुभद्रा काळजीत बसल्याचं बघून तो आश्चर्यचकित झाला. काय झालंय? त्यांनी काळजीने विचारलं. घरात लोकांची ये-जा बघून तो थबकला. माय माय मला काय झालतं का? त्यांनी पुन्हा विचारलं. माय न खुणावताच गर्दी हळूहळू पांगली. नाही रे, काय नाही, माय घाईघाईनं म्हणाली. माय माय मला भूक लागली. 2 दिवसांचा थकवा जाबरूच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. जाबरूला अंगात वारं येऊन गेल्याचं आठवत नाही, म्हणजे नक्की शनी त्याच्या अंगात येऊन गेला. शनीने आपल्याला सावध केलंय, निमित्त मात्र ठरला तो जाबरू. जाबरू पोटभर जेवला. त्याने अंगावर कपडे चढवले. अरे कुठं निघाला आता? मायनं धास्तावून विचारलं. काय नाही, जरा तलावावर फेरी मारून येतो, जाबरू निर्विकारपणे म्हणाला. तुमच्या तळमळीनं काय होणार आहे का? आजचा दिस जाऊ नका, आराम करा, सुभद्रा कळवळून म्हणाली. आराम? त्यांनी नवलानं दोघींकडे बघितलं आणि तसाच तो मुकाट्यानं निघाला. निघताना त्यानं कोपऱ्यातलं फावडं आणि टोपलं उचललं. तो तलावाजवळ आला आणि आश्चर्यचकित नजरेनं बघायला लागला. तलावाभोवती ही गर्दी जमा झाली होती. आपापल्या परीनं सगळे तलाव उपसत होते. काही गाळ बाहेर नेऊन टाकत होते. इतक्यात कोणीतरी म्हणालं, अरे जाबरू महाराज आले, जाबरू महाराज आले, बाजूला व्हा, बाजूला व्हा, जाबरू महाराजाला वाढ द्या, बाजूला व्हा ना, जाबरू महाराज आलेत. जाबरू महाराज? कालपर्यंत मी वेडा होतो आणि आज काय झालंय? जाबरूनं स्वतःच्या वेशाकडे बघितलं आणि त्यांना विचारलं त्याने, की तुम्ही काय करून राहिले? तुम्हीच म्हणला होता ना, तुम्हाला 1 तासाची मदत करून राहिलोय. खरंच सांगताय काय? जाबरूच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. हे दृश्य तलावावर आपल्याला बघायला मिळेल असं जाबरूला वाटलंच नव्हतं. काही दिवसातच जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाळ्यात तलाव तुडुंब भरला. उपसलेला गाळ खूप जणांनी शेतात नेऊन टाकला होता. पीक पाणी भरपूर झालं. गाव पुन्हा समृद्धीकडे पाऊल टाकायला लागलं. त्या दिवशी जाबरूच्या अंगात शनी महाराज आले होते याबद्दल कोणाच्याही मनात शंका उरली नाही.
आता ज्या ज्यावेळी गाव संकटात असेल त्या त्यावेळी शनी महाराज प्रकट होणार, उपाय सांगणार, ही खुणगाठ प्रत्येकानं मनाशी बांधली. चौथऱ्याच्या पायऱ्या चढून जाबरू शनीसमोर डोळे मिटून ध्यान लावून बसला. पहाटेची वेळ होती. अजून गर्दी सुरू झाली नव्हती. पहाटेचा वारा, पक्ष्यांचा गुंजारव, फुलांचं उमलणं अगदी प्रसन्न वाटत होतं. जाबरूनं डोळे उघडले. शनीच्या प्रसन्न मुखकमलाकडे बघत तो म्हणाला, देवा, देवा मला क्षमा करा देवा. भीती दाखवण्यासाठी देवा मला तुझ्या नावाचा वापर करावा लागला. देवा काय झाले सांगू का? लोक आहेत ना कष्टाला विसरले बघ. सत्याचा स्वीकार करणं त्यांना नाही जमत. वास्तव मान्य करून ते मूळ शोधत नाहीत. अरे ते आपल्या सख्याला, निसर्गाला सगळे विसरले रे. म्हणून मला हे करायला लागलं देवा. शनी शनी देवा मला क्षमा कर देवा. शनी देवा मला क्षमा कर. माफी मागून जाबरूनं शनीच्या चेहऱ्याकडे बघितलं तेव्हा शनिदेवांच्या चेहऱ्यावर मंद हास्य फुलल्याचा जाबरूला भास झाला. श्रोते हो, ही होती माधुरी वरुडकर यांची कथा शोध मुळांचा. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथेचा हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेला असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला माझा जो फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.